लठ्ठपणाचं जे प्रमाण आहे ते भारतामध्ये बऱ्यापैकी वाढत आहे आणि त्यासोबत त्यामुळे होणारे आजार जसे की डायबिटीस असेल, हार्ट डिसीज असेल, त्यांचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आणि हा लठ्ठपणा पूर्वी जो 40 नंतर आपल्याला दिसायचा तो अगदी अलीकडच्या एज ग्रुपमध्ये दिसतोय. तुमच्या वाढणाऱ्या वजनामुळे होणारा इन्सुलिन रेझिस्टन्स आणि त्यामुळे दिसणारं हे लक्षण असतं. आणि बऱ्याचदा मुलींमध्ये सुद्धा पीसीओडी या आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि याचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे तुमचा स्थूलपणा. आता या ओबेसिटीची नेमकी कारणं कोणती? मग त्यामध्ये आहारामध्ये अतिप्रमाणामध्ये गोड खाणं असेल, अतिप्रमाणामध्ये तेलकट पदार्थ असतील, तळलेले पदार्थ असतील किंवा अतिप्रमाणामध्ये बेकरी प्रॉडक्ट्स असतील, अतिप्रमाणामध्ये पॅकेज जे फूड आहे, पॅकेटमध्ये येणारं जे फूड आहे, तर ते सुद्धा या गोष्टीला कारणीभूत आहे. किंवा आत्ताची जी संस्कृती आहे आपली जी की पिझ्झा, बर्गर यासारखी संस्कृती असेल किंवा जी झोमॅटोची संस्कृती आता जी प्रचलित होत चालली आहे की एका क्लिकवर तुम्हाला घरच्या घरी जेवण मिळू लागलेलं आहे आणि हे कुठेतरी आत्ताच्या जनरेशनमध्ये खूप त्रासदायक होताना दिसतंय. कारण जे बाहेरचं मिळणारं जे फूड आहे त्यामधून मिळणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण पाहता आणि तेच आपण घरी बनवलेला पदार्थ असेल तर त्यामधलं प्रपोर्शन खूप आपल्याला वेगळं दिसून येतं की घरी बनवला जाणारा जो स्वयंपाक आहे त्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये तेल किंवा तूप किंवा बटर या गोष्टींचा वापर होत नाही. नमस्कार, मी डॉक्टर नीलम प्रवीण चव्हाण, मोरया आयुर्वेदिक चिकित्सालय आणि वेदारंभ इसेन्शियल, इस्लामपूर. आज आपण पाहणार आहोत ओबेसिटी म्हणजे स्थौल्य किंवा लठ्ठपणा याविषयी. खरं तर या विषयाची एवढी गरज काय आहे किंवा सध्या खूप चर्चेचा असणारा हा विषय आहे. कारण लठ्ठपणाचं जे प्रमाण आहे ते भारतामध्ये बऱ्यापैकी वाढत आहे आणि त्यासोबत त्यामुळे होणारे आजार जसे की डायबिटीस असेल, हार्ट डिसीज असेल, यांचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आणि हा लठ्ठपणा पूर्वी जो 40 नंतर आपल्याला दिसायचा तो अगदी अलीकडच्या एज ग्रुपमध्ये दिसतोय. जसं की शाळकरी मुलांमध्ये सुद्धा हे प्रमाण खूप वाढताना दिसतंय. माझ्याकडे बरेचसे शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येतात आणि त्यांचा मेन प्रॉब्लेम जो असतो तो मेनली त्यांच्या दिसण्यावरून असतो की बऱ्याचशा मुलांना मानेवर काळपटपणा दिसतो. म्हणजे त्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये अकॅन्थिकस नायग्रेकन्स असं म्हणतो की ज्याच्यामध्ये काय होतं की स्किन जी आहे ती तुमची जाड होते आणि काळपटपणा त्या ठिकाणी येतो. हे खरं तर इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतं किंवा तुमच्या वाढणाऱ्या वजनामुळे होणारा इन्सुलिन रेझिस्टन्स आणि त्यामुळे दिसणारं हे लक्षण असतं. आणि बऱ्याचदा मुलींमध्ये सुद्धा पीसीओडी या आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि याचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे तुमचा स्थूलपणा. तर या दृष्टीनं हा विषय हा आत्ताच्या जनरेशनमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आता या ओबेसिटीची नेमकी कारणं कोणती? तर यामध्ये मुख्यतः पहिलं कारण म्हणजे आहार. आहार म्हणजे जो काही आपण डाएट घेतोय तो चुकीचा आहे किंवा तो चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी घेतला जातोय. हे खरं तर मुख्य कारण आहे. मग त्यामध्ये आहारामध्ये अतिप्रमाणामध्ये गोड खाणं असेल, अतिप्रमाणामध्ये तेलकट पदार्थ असतील, तळलेले पदार्थ असतील किंवा अतिप्रमाणामध्ये बेकरी प्रॉडक्ट्स असतील, अतिप्रमाणामध्ये पॅकेज जे फूड आहे, पॅकेटमध्ये येणारं जे फूड आहे, तर ते सुद्धा या गोष्टीला कारणीभूत आहे. किंवा आत्ताची जी संस्कृती आहे आपली जी की पिझ्झा, बर्गर यासारखी संस्कृती असेल किंवा जी झोमॅटोची संस्कृती आता जी प्रचलित होत चालली आहे की एका क्लिकवर तुम्हाला घरच्या घरी जेवण मिळू लागलेलं आहे आणि हे कुठेतरी आत्ताच्या जनरेशनमध्ये खूप त्रासदायक होताना दिसतंय. कारण जे बाहेरचं मिळणारं जे फूड आहे त्यामधून मिळणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण पाहता आणि तेच आपण घरी बनवलेला पदार्थ असेल तर त्यामधलं प्रपोर्शन खूप आपल्याला वेगळं दिसून येतं की घरी जाणारा जो स्वयंपाक आहे त्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये तेल किंवा तूप किंवा बटर या गोष्टींचा वापर होत नाही. मात्र जे आपण बाहेरून मागवतो त्यासाठी चवीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आपण त्यात ऍड करत असतो किंवा फूडला चव आणण्यासाठी पण वेगवेगळे घटक त्यामध्ये घातले जातात आणि त्याचा कुठेतरी परिणाम हा वजनावर होताना दिसतो. तर हे सुद्धा एक कारण आपल्याला आहाराबाबतीतचं दिसून येते. बेकरीचं सुद्धा प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे. बेकरी प्रॉडक्ट हे सर्रास खाल्ले जातात आणि मुख्यतः वेळा तर या गोष्टीचा सुद्धा फारसा विचार करणं गरजेचं आहे की बऱ्याच लोकांना रात्रीचं खाण्याची सवय लागलेली आहे. खरं तर आपल्याकडची जी संस्कृती आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की सूर्यास्तापूर्वी खरं तर जेवलं पाहिजे. पण तसं होत नाही. तर लेट नाईट खाणं हे सुद्धा सध्याच्या कल्चरमध्ये खूप वाढताना दिसतंय. तर अशा प्रकारे चुकीचा आहार ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्यायामाचा अभाव.
सध्याच्या जी मोबाईल संस्कृती आहे त्यामध्ये मुख्यतः लेट नाईट झोपणं हे खूप सर्रास होताना दिसतंय. त्यामुळे उशिरा उठणं हे पण सर्रास होताना दिसते. त्यामुळे कुठेतरी आपलं बॉडीचं जे काही सार्कॅडियन रिदम आहे किंवा जे नैसर्गिक चक्र आहे ते कुठेतरी बिघडताना दिसून येत आहे. आणि साहजिकच याचा परिणाम म्हणजे व्यायामाचा अभाव हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. किंवा दोन्ही प्रकारची लोकं आढळतात की आम्ही जिम करतो आणि जे लोक जिम करतात त्यांच्यामध्ये सुद्धा मग आहाराचा समतोल तितक्या प्रमाणात साधला जात नाही आणि मग त्यांच्यामध्ये सुद्धा हे वजन वाढण्याचं प्रमाण हे आपल्याकडे दिसून येत आहे. तर अशा पद्धतीनं जीवनशैली ही सुद्धा या ठिकाणी तितकीच महत्वाची आहे. सध्याची जीवनशैली ही बैठी जीवनशैली बऱ्यापैकी आहे आणि त्याच्यामुळे व्यायामाचा अभाव असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात आपण कॅलरी इनटेक घेतोय तेवढ्या प्रमाणामध्ये आपण ते युटिलाइज करत नाही आणि परिणामी त्याचा जो परिणाम आहे तो म्हणजे वजन वाढण्याकडे आपल्याला दिसून येतोय. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याचशा पेशंट्सना वेगवेगळी जी औषधं चालू असतात, जसे की ब्लड प्रेशरसाठीची असणारी औषधं असतील, डायबिटीससाठी असणारी औषधं असतील किंवा अँटी डिप्रेसंट असतील, अँटी ॲलर्जिक मेडिसिन्स असतील किंवा काही हार्मोनल्स पिल्स वगैरे घेण्याचं प्रमाण दिसून येतं. तर या सगळ्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा आपल्याला वजन वाढ होताना दिसते. याचबरोबर शरीरामध्ये असणारे हार्मोनल इम्बॅलन्स असणारे आजार जसे की पीसीओडी सारखा आजार आहे, हायपोथायरॉइडिझम सारखा आजार आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. तर या सगळ्या आजारांमुळे सुद्धा आपल्याला वजन वाढताना त्याचा एक साईड इफेक्ट म्हणून या गोष्टी दिसतात. आणि शिवाय या आजारांमुळे वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे पुन्हा हे आजार हे वाढीस लागतात. अशा पद्धतीचं एक दुष्टचक्र या आजारांच्या बाबतीत आपल्याला व्यवहारामध्ये दिसून येतं. आणि शेवटचं अगदी महत्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. तर हेच तर अतिशय महत्वाचं कारण आहे की आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये वाढणारी कॉम्पिटिशन आणि अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत ताणतणाव हे कारण आपल्याला दिसून येतं. आणि ताणतणावाबरोबरच इतर ज्या काही मानसिक भावना आहेत जसे की राग आहे, चिंता आहे, काळजी आहे किंवा दुःख आहे किंवा सतत होणारे मूड स्विंग्स आहेत. तर यामुळे शरीरामध्ये कुठेतरी आपले जे हार्मोन्स असतात, मेनली कॉर्टिसॉल हार्मोन्स हे सतत सिक्रीट होतं. खरं तर हे कधीतरी लागणारं हार्मोन आहे की ज्या वेळेला शरीराला गरजेनुसारच हे स्रवणारं हार्मोन आहे. परंतु या सततच्या ज्या काही स्टिम्युलस मिळतात आपल्या शरीराला आणि त्यामुळे सतत हार्मोन हे स्रवत राहतं बॉडीमध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून वजन वाढणं असेल, त्याचा परिणाम म्हणून पोटाची चरबी वाढणं असेल किंवा त्याचा परिणाम म्हणून इन्सुलिन रेझिस्टन्स होणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी या मानसिक भावनांमुळे किंवा मानसिक ताणतणावामुळे आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीनं ही जी कारणं आहेत ती आता सध्याच्या जगामध्ये आपल्याला ओबेसिटी या गोष्टीसाठी कारणीभूत ठरतात. आणि बदलती जीवनशैली की ज्यामध्ये मुख्यतः उशिरा झोपणं असेल, उशिरा उठणं असेल, दिवसा झोपणं असेल, जेवणाच्या वेळा नियमित नसणं आणि शिवाय मानसिक ताणतणाव या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा एकंदरीतच एकत्रित परिणाम म्हणजे वाढता लठ्ठपणा किंवा वाढतं वजन हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय. आता ही ओबेसिटी नेमकी ठरवायची कशी की कोणता व्यक्ती किती ओबेज आहे किंवा तो ओबेज कधी म्हणायचा, तर यासाठी काही क्रायटेरियाज आहेत. त्यातला BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा एक क्रायटेरिया सांगितला जातो. तर त्यामध्ये मी लिव्हरेट इन केजी डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर अशा पद्धतीचं ते साधारणपणे त्याचं समीकरण असतं. मग त्यानुसार तुमचा बॉडी मास इंडेक्स हा ठरवता येतो आणि त्यानुसार जर 18.5 ते साधारणपणे 24.9 ही जी रेंज आहे ती साधारणपणे नॉर्मल धरली जाते. 24.9 ते साधारणपणे 29.9 किंवा 30 पर्यंत हे ओव्हरवेटमध्ये येतं आणि त्यानंतरचं जे वजन आहे ते म्हणजे ओबेसिटीमध्ये गणलं जातं. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा लाईक फ्लक्च्युएशन्स होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये सुद्धा जर एखादा माणूस की ज्याचं वजन हाडांचं वजन किंवा मसलचं वजन जास्त आहे की जो नियमित व्यायाम करणारी व्यक्ती आहे किंवा जे बॉडी बिल्डिंग करणारे व्यक्ती आहेत तर यांच्यामध्ये कदाचित हा बॉडी मास इंडेक्स हा थोडासा फसवा क्रायटेरिया होऊ शकतो. मग त्यासाठी अजून अचूक क्रायटेरिया काय आहे तर आपला जो वेस्ट सर्कम्फरन्स किंवा पोटाचा जो घेर आहे तो मुख्यतः त्याचा ॲक्युरेट क्रायटेरिया आहे. तर जनरली पुरुषांमध्ये तो जो घेर आहे तो 40 इंचापेक्षा कमी असला पाहिजे आणि स्त्रियांमध्ये 35 इंचापेक्षा कमी असला पाहिजे. म्हणजे साधारणपणे स्त्रियांमध्ये 87 सेंटीमीटर एवढा घेर असला पाहिजे पोटाचा आणि पुरुषांमध्ये 100 सेंटीमीटरपेक्षा कमी एवढा पोटाचा घेर असला पाहिजे. आयडियली सध्या हा क्रायटेरिया जास्त प्रमाणामध्ये सगळीकडे ॲक्सेप्टेबल आहे आणि यानुसार आपण ओबेसिटीचा क्रायटेरिया ठरवतो. आता ही ओबेसिटी नक्की शरीरावर काय काय परिणाम घडवून आणते, तर ओबेसिटीमुळे पहिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबेटिस जो आहे
डायबिटीस टाईप ऑफ 2, तर तो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो की ज्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमाण हे वाढताना दिसतं. यानंतर हार्मोन्सशी रिलेटेड बरेचसे आजार आपल्याला दिसून येतात, जसे की पीसीओडी सारखा आजार आहे. त्याचबरोबर रक्तातील चरबीचं प्रमाण वाढल्यामुळे अथरोस्क्लेरोसिस सारखा आजार आणि त्यामुळे हार्ट डिसीज सारखे आजार किंवा स्ट्रोक म्हणजे ब्रेनमधल्या पण रक्तवाहिन्यांचा रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे पॅरालिसिस सारखा आजार, शिवाय ब्लड प्रेशर सारखा आजार. तर हे या आजारांचं प्रमाण हे ओबेसिटीमुळे दिसतं. त्याचबरोबर ऑस्टिओपोरोसिस लवकर होताना दिसतं. त्याचबरोबर वेट बेरिंग जॉईंट जसं की गुडघे असतील तर याच्यावर ताण लवकर येतो आणि त्यामुळे त्याचा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजेच गुडघेदुखी लवकर सुरू होते. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी असेल किंवा कॅल्शियम याची कमतरता ओबेस पेशंटमध्ये सर्रास आढळते आणि त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सुद्धा त्यामध्ये दिसून येतं. त्याचबरोबर कमरेचं दुखणं बऱ्याच वेळा आपल्याला स्थूल पेशंटमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. तर अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स आपल्याला यामध्ये दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबेसिटी रिलेटेड स्ट्रेस. त्या व्यक्तीला कुठेतरी एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो की आपण ओबेज आहोत आणि मग आपण तेवढ्या प्रमाणामध्ये सोशली मिसळू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला थोडंसं म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे जाणाऱ्या मुलांना तर हा थोडासा न्यूनगंड हा दिसूनच येतो. तर त्या दृष्टीने ओबेसिटीमुळे येणारा ताणतणाव हा सुद्धा एक मोठा फॅक्टर आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने ओबेसिटी ओव्हरऑल तुमच्या लाईफवर चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट करते. म्हणजे सगळ्याच ठिकाणी तुम्हाला त्याचा एक दुष्परिणाम तुमच्या आयुष्यावर होताना दिसून येतो. ओबेसिटीमुळे आपल्याला अथेरोस्क्लेरोसिस दिसून येतं की ज्यामध्ये काय होतं की रक्तभात जेव्हा असतो आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये, तेव्हा रक्तवाहिन्यांचा जो लेअर असतो आतला लेअर तो कुठेतरी डॅमेज होतो. मेनली ह्या ओबेसिटीमुळे असणारं जे इन्फ्लमेशन असेल किंवा रक्तामधील काही घटक असतील आणि ते घटक कुठेतरी आपल्या त्या रक्तवाहिन्यांना त्रासदायक ठरतात आणि रक्तवाहिन्यांचा आतला लेअर पण याच्यामुळे डॅमेज होत असतो. आणि याशिवाय रक्तामध्ये जे असणारे चरबीचं प्रमाण असेल किंवा इतर विषारी घटक असतील ते कुठेतरी त्या आतल्या लेअरला चिकटून बसतात आणि त्याच्यामुळे ती रक्तवाहिनी कठीण होते आणि रक्तवाहिनीच्या आतमध्ये एक प्रकारचा एक जाड थर चरबीचा असेल किंवा इतर टॉक्झिनचा असा म्हणून एक जाड थर तयार होतो, त्याला आपण अथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जो रक्ताचा पुरवठा जो सुरळीतपणे व्हायला पाहिजे त्याला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे हृदयाचा आजार होऊ शकतो की जसं की हृदयाला रक्तपुरवठा कमी होणं असेल किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी होणं असेल किंवा इतर ज्या पेरिफेरल बॉडीमध्ये जसं की हाताला जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा पायाला जाणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये सुद्धा हा रक्तपुरवठा काही प्रमाणात खंडित होताना दिसून येतो. आता आपल्याला ओबेसिटी कमी करण्यासाठी नक्की काय उपाययोजना केली पाहिजे, तर आपण कारणं पाहिली. मग त्यामध्ये मुख्यतः आपला आहार विहार या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आता आहारामध्ये काय बदल केला पाहिजे, तर सध्या जे रुटीन फॉलो केलं जातं जनरली सर्वसामान्यपणे त्यामध्ये सकाळचा चहा, मग नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी काहीतरी स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण अशा पद्धतीनं जनरली आहार हा घेतला जातो. मग त्यामध्ये काय बदल केले तर तुमची ओबेसिटी कमी होईल, तर चहा पूर्णपणे बंद करणं किंवा गोड पदार्थ, दुधाचे पदार्थ हे बंद करणं हे जास्त सोयीस्कर आहे. मग चहाच्या ऐवजी सकाळी वेगळा ऑप्शन काही घेता येऊ शकतो का, मग त्या ठिकाणी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता, ब्लॅक कॉफी घेऊ शकता किंवा मग गवती चहा असेल, दालचिनी असेल, धणेजिरे असेल, तर या गोष्टीचा काढा जरी तुम्ही घेतलात तरी तो तुम्हाला एक चहासाठी चांगला ऑप्शन होऊ शकतो. यानंतर नाश्त्यामध्ये काय घ्यायचं यासाठी बऱ्याचदा लोकांमध्ये संभ्रम असतो. तर मेनली जेवढे कार्बोहायड्रेट तुम्ही जास्त घ्याल म्हणजे कुठेतरी आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन याचा असमतोल दिसून येतो, तर तो समतोल आपल्याला साधायला पाहिजे. मग त्या दृष्टीने तुमचा नाश्ता अशा पद्धतीने प्लॅन करा की ज्याच्यामध्ये प्रथिनं पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकतील. मग यामध्ये तुम्ही मिश्र डाळींचे ढोकळा बनवू शकता किंवा मिश्र डाळींचं थेपलं बनवू शकता, थालीपीठ बनवू शकता किंवा अप्पेसारखा ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो किंवा मग मुठियासारखा पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकता किंवा मग सोयाबीन चंक्सची उसळ असेल किंवा त्याचा उपमा अशा पद्धतीचं तुम्ही सकाळच्या मॉर्निंगच्या ब्रेकफास्टला या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. यानंतर दुपारचं जेवण, तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही चपातीपेक्षा पण भाकरीला जर जास्त प्रेफरन्स दिला तर बऱ्याच आपल्याला दिसून येतं. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगते की जेव्हा पेशंट चपातीवरून भाकरीवर शिफ्ट होतो तेव्हा बऱ्यापैकी त्याचं वजन कमी होताना दिसतं, कारण त्याच्यामध्ये जे फायबर्स आहेत ते नक्कीच वजन कमी करायला मदत करतात. मग तुम्ही ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापैकी कोणतीही भाकरी घेऊ शकता. सोबत 1 वाटी सॅलड कंपल्सरी, 1 वाटी डाळ
आणि एखादी कोणतीही भाजी अशा पद्धतीचा आहार जर तुम्ही दुपारचा ठेवला तर याच्याने तुम्हाला वजन कमी होण्यासाठी मदत होते. याबरोबर 4-5 वाजता स्नॅक्समध्ये तुम्ही रुटीनली जे स्नॅक्स घेता त्याऐवजी एखादं फळ घ्या. मेनली संत्री, मोसंबी, पपई, डाळिंब यासारखी फळं किंवा ड्रायफ्रूटमध्ये 2 ते 4 बदाम असतील, अक्रोड असतील किंवा एखादा दुसरा पिस्ता. अशा पद्धतीने तुम्ही इव्हिनिंगला थोडेसे ड्रायफ्रुट्स घेणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि रात्रीचं जेवण दुपारप्रमाणे किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये सूप, सॅलड किंवा मुगाची खिचडी असा हलका आहार आणि रात्रीचं जेवण लवकर. अशा पद्धतीने तुम्ही बदल केला तर हा आहारातला बदल सुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतो. याचबरोबर जेवणामध्ये मेनली जवस आणि मेथी या गोष्टींचा सुद्धा वापर केला पाहिजे. आयदर चटणी या स्वरूपामध्ये तुम्ही जवसाची चटणी घेऊ शकता. मेथीचं मोड आलेलं तुम्ही एखादी उसळीमध्ये किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही मेथी वापरू शकता. तर मेथी किंवा जवस ह्या मेनली मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मदत करतात. आता मेटाबॉलिझम म्हणजे नक्की काय? म्हणजे तुम्ही जे काही खाता त्याचं एनर्जीमध्ये जे रूपांतर करणं असतं ते म्हणजे मेटाबॉलिझम. आणि जेव्हा हा आपला मेटाबॉलिझम कमी होतं तेव्हा आपलं वेट हे झपाट्याने वाढतं. तर मेनली हा मेटाबॉलिझम नक्की कमी कशामुळे होतो? तर एज हा फॅक्टर म्हणजे मेनली 40 नंतर आपला मेटाबॉलिझम हा कमी होत असतो. त्याचबरोबर स्ट्रेस असेल तर कमी होतो. तुमची जीवनशैली कशी आहे त्याच्यानुसार तो ठरतो. ज्या लोकांना रात्री जागरण आहे त्या लोकांमध्ये मेटाबॉलिझम कमी होतो. त्याचबरोबर स्ट्रेस लेवल ज्यांची जास्त आहे त्यांच्यामध्ये पण मेटाबॉलिझम कमी होतो. तुम्ही चुकीचा आहार घेत असाल तरीही तुमचा मेटाबॉलिझम कमी होतो. तुम्ही पाणी व्यवस्थित पीत नसाल तरीही तुमचा मेटाबॉलिझम कमी होतो. मग हा मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी तुम्ही नैसर्गिकरित्या काय केलं पाहिजे? तर पहिले तुमचा आहारात बदल केला पाहिजे, व्यायाम चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. याचबरोबर तुमची जीवनशैली, तुमच्या जेवणाच्या वेळा, तुमच्या झोपण्याच्या वेळा, तुमच्या उठण्याच्या वेळा याच्यामध्ये तुम्ही बदल केला तरी तुमचा मेटाबॉलिझम सुधारायला याच्याने मदत होणार आहे. याचबरोबर काही आहारीय पदार्थ आहेत की त्यामुळे मेटाबॉलिझम चांगल्या पद्धतीने वाढतो, की जसं ग्रीन टी आहे, ब्लॅक कॉफी आहे, जवस आहे, मेथी आहे. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथी, कारलं या गोष्टी, फळांमध्ये म्हटलं तर संत्री, मोसंबी, पपई, डाळिंब या गोष्टी याच्यामुळे मेटाबॉलिझम सुधारायला चांगल्या पद्धतीने मदत होते. त्याचबरोबर बदाम, अक्रोड या गोष्टींमुळे सुद्धा मेटाबॉलिझम हा चांगल्या पद्धतीने वाढायला मदत होते. तर या गोष्टींचा तुम्ही आहारामध्ये जर उपयोग केला तर तुमचा मेटाबॉलिझम हा चांगल्या पद्धतीने सुधारायला मदत होणार आहे. आता हा झाला आहाराचा पार्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता सध्याचं जे आहार करण्याची जी पद्धत आहे किंवा जेवण घेण्याची पद्धत आहे ती सुद्धा खरं तर विचार करायला भाग पडते, की अगदी लहान मुलापासून म्हणजे अगदी वर्षाचं जरी बाळ असेल किंबहुना त्याच्या अगोदरचं सुद्धा जे बाळ असेल ना ते सुद्धा मोबाईल बघत आजकाल खातंय. तर ही गोष्ट पण कुठेतरी विचार करायला भाग पडते, की जेव्हा आपण टीव्ही, मोबाईल बघत जेवतो त्यावेळेला आपल्याला एक्झॅक्टली आपण किती खातोय, काय खातोय, कसं खातोय, ते चावतोय किंवा नाही याचं अजिबात भान नसतं. म्हणजे बऱ्याचदा आपण रील्स पण बघतो, की ज्यामध्ये लिटरली असं दाखवलं जातं, की तो मोबाईल समोर आहे आणि ते जेवतायत आणि त्यांच्यासमोरचं ताट काढून घेतलं किंवा जो पदार्थ खातात त्याऐवजी दुसरा नावडीचा पदार्थ दिला तरी त्यांना ते कळत नाही. म्हणजे आपल्या जेवणाकडे लक्षच नाहीये. बरोबर? मग जर म्हणजे असं म्हटलं जातं, की ज्या प्रकारचं अन्न तुम्ही खाता त्या पद्धतीने तुमचं शरीर बनतं आणि तुमचं मन बनत असतं. म्हणजे जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन असं म्हटलं जातं. मग कुठेतरी या गोष्टींचा सुद्धा तुमच्या मानसभावावर परिणाम होत असतो. आता आयुर्वेदामध्ये मेनली आहारविधी विशेषायतन असं एक सेपरेट चॅप्टर दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही आहार कसा घेतला पाहिजे आयडियली ते सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये सांगताना काय म्हटलेलं आहे, की तुमचा आहार तुम्ही जो घेता तो व्यवस्थित घेतला पाहिजे. मग कशा पद्धतीने? तर स्निग्धम अश्नियात, उष्णम अश्नियात, मात्रावत, जीर्णे देशे, इष्ट सर्वोपकरणम, नाति द्रुतम, नाति विलंबितम, अजल्पन, अहसन, तन्मना भुंजित, आत्मानम अभिसमीक्ष सम्यक. म्हणजे काय? तुमचं जेवण हे उष्ण असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही जेवताना ते गरमच जेवलं पाहिजे. तर आत्ताची जी संस्कृती आहे आपली त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फ्रीजमधलं अन्न घेऊन पुन्हा ते गरम केलं जातं किंवा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून ते खाण्याची बऱ्याचदा पद्धत असते, की जे आपण बाहेरून जेवण मागवतो ते आपल्याला माहित नसतं ते कधी बनवलंय, कसं बनवलंय आणि ते जेवण आपण आपल्या आहारामध्ये घेतो. मग नक्कीच त्या आहारामधलं कॅलरीजचं प्रमाण हे वाढलेलं असतं. जे शिळं अन्न असतं त्याच्यामधलं कॅलरीजचं प्रमाण हे वाढलेलं असतं. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? स्निग्ध म्हणजे योग्य प्रमाणामध्ये तुमच्या आहारामध्ये तेल आणि तूप याचा वापर असणं गरजेचं आहे. तर तेल तुपामुळे काय होतं, की जे काही कार्ब आहेत त्याचं जे ऍब्सॉर्प्शन आहे ते कमी होतं किंवा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी व्हायला त्याचं चांगल्या पद्धतीने मदत होते आणि त्याचबरोबर सॅटिस्फॅक्टरी लेवल किंवा तृप्ती जी म्हणतो
अन्नाची जी तृप्ती आहे किंवा अन्न खाल्ल्यासारखं वाटणं असेल किंवा पोट भरल्याची जी भावना आहे ती मेनली स्निग्धपणामुळे आपल्याला जाणवते. त्यामुळे आम्ही सर्रास माझ्या पेशंटला तरी भले तो ओबेज असू देत, डायबिटीस असू देत, सकाळी आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये 1 चमचा तूप हे आम्ही कंपल्सरी सांगतोच. तर त्याचे अनेक इतरही फायदे आहेत. मुळात तूप ही गोष्ट जी आहे ना ती आपल्या संस्कृतीमध्ये खूप चांगली मानलेली आहे, गाईचं तूप. तर गाईचं तूप हे मेध्य सुद्धा सांगितलेलं आहे. आता ज्यांना शक्यच नाहीये गाईचं तूप म्हणजे मेनली देशी गाईचं, त्यांना दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही किमान म्हैशीचं तूप तरी घेऊ शकता. तर असं काही नाही की ओबेज लोकांनी तूप टाळलं पाहिजे. तर मेनली तूप जे आहे ती तुमची स्टबर्न फॅट जी असते शरीरामध्ये, जी फॅट की जी लवकर वापरली जात नाही, अशी फॅट वापरायला मदत करतं. त्यामुळे तूप हा घटक अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर काय सांगितलंय, मात्रावत. म्हणजे तुम्ही जेवताना कशा पद्धतीने जेवताय, किती जेवताय, प्रमाणात जेवताय का अति जेवताय, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे मेनली त्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे की अन्नेन पुरे दर्द, म्हणजे तुमचा आमाशयाचे 4 भाग जर केले तर त्याच्यामधला अर्धा भाग हा तुम्ही अन्नाने भरायचा आहे. उरलेला जो 1/4 भाग आहे तो पाण्याने, आणि उरलेला 1/4 भाग हा तसाच ठेवायचा आहे, जेणेकरून ते अन्नाचं पचन चांगलं होईल. पचन बिघडणं हे सुद्धा मेनली ओबेसिटीचं महत्वाचं कारण आपण म्हणू शकतो. यानंतरचं पुढचं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे इष्ट देश आणि इष्ट सर्व उपकरण. म्हणजे काय की तुम्ही ज्या ठिकाणी जेवता त्या ठिकाणचं वातावरण हे चांगलं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे. नक्की तुम्ही काहीतरी भांडताय, कुठेतरी दंगा चालू आहे, कुठेतरी टीव्हीवर फायटिंग सुरू आहे, टीव्हीवर कोणीतरी रडतंय आणि तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही जेवण घेताय, तर त्याचा कुठेतरी तुमच्या मनावर वाईट परिणाम होताना दिसून येतं. तर या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहे. म्हणजे जे आजकाल मोबाईल आणि टीव्ही बघत जे आपण जेवतो ते अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला आपण काय खातोय, किती प्रमाणात खातोय हे मुळीच कळत नाही. त्यानंतर अजल्पन अहसन, म्हणजे जेवताना उगाचच गप्पा मारत जेवलं तर आपण बघतो की जेव्हा आपण गप्पा मारत जेवतो तेव्हा आपल्याला जेवण आपल्या प्रमाणापेक्षा पण जास्त खातो. तर या गोष्टींचा सुद्धा तिथे आहाराच्या प्रपोर्शनसाठी उपयोग आपल्याला करून घेतला पाहिजे की जेवताना आपण हे व्यवस्थित शांतपणे जेवणावर लक्ष देऊनच जेवलं पाहिजे. आणि तन्मना भुंजित. तर तन्मना भुंजित म्हणजे काय की आपलं लक्ष पूर्णपणे ते जेवणावर असलं पाहिजे. म्हणजे जी आपली 5 इंद्रिय आहेत ती जेवताना आपण त्या ठिकाणी उपयोगात आणली पाहिजे. म्हणजे कशी, यालाच माइंडफुल इटिंग असं पण म्हटलं जातं सध्याच्या टर्मिनॉलॉजीमध्ये. तर हे आमच्या आचार्यांनी फार पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे. तर जी आपली 5 इंद्रिय आहेत, म्हणजे जेवताना आपण म्हणतो की जेवण कसं पाहिजे की ते आपल्या डोळ्याला पण ते छान वाटलं पाहिजे, बरोबर? तर ते आपल्याला आवडतं. मग त्यानुसार बाबा ते आपण जे काही अन्न खातो त्याचा रंग कसा आहे, त्याचा वास कसा आहे, त्याची चव कशी आहे, त्याचा स्पर्श कसा आहे, या ज्या 5 इंद्रियांच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा उपयोग आपण त्या ठिकाणी केला आणि त्या पद्धतीने त्या इंद्रियांना त्या पद्धतीची जाणीव करून दिली. म्हणजे समजा गुलाबजाम सारखा पदार्थ आहे, ठीक आहे, त्याची चव गोड आहे, त्याचा स्पर्श जेव्हा आपण घेतो किंवा तोंडामध्ये जेव्हा घालतो त्याचा जो स्पर्श आहे, त्याचा जो स्निग्धपणा आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी त्याची जाणीव करून घ्यायची आहे. त्याचबरोबर त्याचा वास कसा येतो आहे याची सुद्धा त्या ठिकाणी जाणीव करून घ्यायची आहे. त्याची चव कशी आहे. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला खरं तर ते माइंडफुल इटिंग आहे. आणि मग त्यासाठी आपल्याकडे जे म्हटलेलं आहे की सावकाश जेवा, म्हणजे त्याचे खरं तर 2 अर्थ होतात. सावकाश म्हणजे हळू जेवा, व्यवस्थित चावून जेवा. म्हणजे जे आपल्याकडे म्हटलं जायचं की तुम्ही घास 32 वेळा चावा. जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे जेवण चावता, म्हणजे लिटरली 32 वेळा पण जेव्हा चावता, हा प्रयोग करून बघा, त्यावेळेला साहजिकच तुमचं अन्नाची जी क्वांटिटी आहे, प्रपोर्शन आहे, ते खूप कमी होतं. कारण तुम्हाला कमी खाल्ल्यानंतरच तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं. तर हा सुद्धा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे की 32 वेळा चावा. अगदीच 32 वेळा नाही, परंतु तो घास चांगल्या पद्धतीने चावून मग जर गिळला तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण जे नेहमी जेवण जेवतो त्याच्यापेक्षा आपण त्या दिवशी जेवण हे कमी जेवलंय. म्हणजे ज्या लोकांना खरंच खूप खा होतं आणि खूप खाल्लं जातं त्यांनी नक्की हा माइंडफुल इटिंग जे आहे त्याचा प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने तन्मना भुंजित ही गोष्ट सुद्धा तिथे तेवढीच महत्वाची आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तर आत्मानं अभिसमीक्ष सम्यक म्हणजे काय, तर आपल्या प्रकृतीला कोणतं अन्न हे साजेसं आहे किंवा कोणतं अन्न आपल्याला सूट होतंय, बरोबर? म्हणजे एखादा वात प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्याला थोडंसं स्निग्ध पाहिजे, म्हणजे त्याच्या जेवणामध्ये थोडासा तेल तुपाचा वापर जास्त पाहिजे, ठीक आहे. या उलट एखादा कफ प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये तेल तुपाचा वापर त्या मानाने कमी पाहिजे.
एखाद्या कफ प्रकृतीच्या व्यक्तीला स्पायसी फूड चालू शकेल, तेच पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला चालू शकणार नाही. तर अशा पद्धतीने प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आपल्याला कुठल्या अन्न खाल्ल्यानंतर बरं वाटतं हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचा एक अवेअरनेस स्वतःमध्ये आणणं आणि त्यानुसार आपला आहार घेणं. म्हणजे हा अवेअरनेस ऍक्च्युली येतो, आपल्याला येत नाही असं नाही की आपल्याला कुठल्या अन्नामुळे त्रास होतोय, कुठलं अन्न आपल्याला पचतंय, हे आपली बॉडी आपल्याला सांगत असते आणि त्यानुसार तुम्ही तुमचा आहार जर घेतला तर नक्कीच कुठलाही आजार आपल्याला होणार नाही. तर हा सुद्धा आहाराबद्दलचा एक महत्वाचा विचार आपण करणं खूप गरजेचं आहे की जो आत्ताच्या सध्याच्या मोबाईल आणि टीव्हीच्या युगामध्ये हा पूर्णपणे विचार हरवत चाललाय. लिटरली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे मोबाईलवर, एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये प्लेट, अशा पद्धतीची संस्कृती आपल्याकडे रुजत चालली आहे. खरं तर ही संस्कृती आपली नाहीये. आपल्याकडे पूर्वीच्या काळी पाहिलं असेल की जेव्हा पंक्तींमध्ये सुद्धा जेवण वाढलं जायचं तेव्हा पहिल्यांदा श्लोक म्हणणं असेल किंवा ते जेवण देवाला अर्पण करून मग जेवायला सुरुवात करणं, तर अशा पद्धतीचं खूप चांगलं कल्चर खरं तर आपल्याकडे दिसून येतं. तर याचा सुद्धा विचार हा आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये किंवा आपल्या आहार संस्कृतीमध्ये पुन्हा रुजणं तितकंच गरजेचं आहे. आता यानंतरचा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यायाम. तर व्यायामाचा अभाव हे तर सध्या आपल्याला दिसणारं सगळ्यात महत्वाचं कारण आपण पाहू शकतो. अगदी ज्यांना दिवसभर बैठं काम आहे तर अशा व्यक्तींनी सुद्धा एक अर्धा ते पाऊण तास झाल्यानंतर एक 10 ते 12 पावलं चालली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये वजन कमी होताना दिसून येतं, किंबहुना त्यांचं वजन स्टॅटिक राहिला तरी याच्याने मदत होते. आता व्यायामामध्ये आयडियली कोणकोणते व्यायाम करणं गरजेचं आहे, तर मेनली की ज्याच्यामुळे कॅलरीज बर्न होतील अशा पद्धतीचा व्यायाम म्हणजेच की ज्याला आपण कार्डिओ असं म्हणतो. दुसरा म्हणजे तुमचं मसल्स बिल्ड करणं किंवा ज्याला आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग असं म्हणतो आणि तिसरा म्हणजे स्ट्रेचिंग. तर या तिन्ही गोष्टींचा अंतर्भाव खरं तर तुमच्या व्यायामामध्ये असणं गरजेचं आहे आणि अगदी सगळ्यात सुटसुटीत अगदी काहीच जमत नाही तर किमान 15 ते 20 मिनिटं रोजचं चालणं एवढं जरी केलं आणि डाएट फॉलो केला तरी तुमचं वजन कमी व्हायला त्याच्याने मदत होते. आणि सगळ्यात आयडियल म्हणजे मग तुम्ही योगा जरी केलात, मग योगामध्ये तुम्ही कार्डिओ इन्क्लूड करू शकता का, तर करू शकता. जर तुम्ही सूर्यनमस्कार रोजचे साधारणपणे 25 ते 30 सूर्यनमस्कार किंवा ज्यांना शक्य आहे त्यांना अगदी 50 पर्यंत सुद्धा सूर्यनमस्कार जर नेले आणि ते एकदम फास्ट पद्धतीने जर केले तर त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच कार्डिओप्रमाणे दिसून येतो. याचबरोबर स्ट्रेचिंग तर आपोआप योगामध्ये होतच असतं. आणि जे मसल्ससाठी सुद्धा जर म्हटलं तर जेव्हा आपण काही योगासनं करतो आणि ते योगासनं जेव्हा आपण होल्ड करतो त्या पोजमध्ये एक 3 मिनिटं असेल, 4 मिनिटं किंवा 5 मिनिटं त्या योगासनाचा जो कालावधी आहे तो जरी आपण होल्ड केला तरी त्यावेळेला आपोआपच आपल्या मसलला पण स्ट्रेंथ येण्याचं काम त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे योगासनं सुद्धा आपण जर त्या पद्धतीने डिझाईन केलं तर त्याचाही चांगल्या पद्धतीने फायदा आपल्याला वेट लॉससाठी होताना दिसून येतो. आता तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. मग स्ट्रेस मॅनेजमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे, तर यामध्ये मुख्यतः अवेअरनेस की स्ट्रेस नक्की येतोय कशामुळे ते पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण स्ट्रेस 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 करत बसतो परंतु त्याचं कारण आपण स्वतःलाही बऱ्याच पेशंटना हे माहित नसते की आपल्याला स्ट्रेस कशामुळे येतो. तर तो अवेअरनेस आपण जनरेट करणं आणि तो स्ट्रेस स्वतःचा कशा पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो याचं स्वतः ट्रेनिंग घेणं हे तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या काही भावना असतात जसे की राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, दुःख आहे किंवा जे काही मूड स्विंग्स आहेत तर याच्यामध्ये सुद्धा एक अवेअरनेस की घेणं गरजेचं आहे. मग यासाठीचे एक काही टेक्निक्स असतात की त्यामध्ये किमान एक 10 मिनिटं तुम्ही शांत बसणं दिवसभरातला वेळ आणि दिवसभरामध्ये एक्झॅक्टली माझ्या आयुष्यात काय झालं आजच्या दिवसभरामध्ये, कोणकोणत्या भावना आजच्या दिवसभरामध्ये मी फेस केल्या आणि त्या भावना माझ्यामध्ये आहेत की राग ही गोष्ट माझ्यामध्ये आहे, द्वेष ही गोष्ट माझ्यामध्ये आहे, हे ऍक्सेप्ट करणं आणि ते ऍक्सेप्ट केल्यानंतर ती गोष्ट माझ्यामध्ये आहे, ठीक आहे, हे कुठेतरी तुम्ही स्वतःमध्ये जर जेव्हा रुजवलं तर हळूहळू या गोष्टी ज्या आहेत तुमच्यामधल्या भावना इमोशन्स किंवा जे काही पॅटर्न्स आहेत ते कमी होताना दिसून येतील. मेनली आपण ह्या गोष्टी कधी ऑब्झर्वच करत नाही, म्हणजे स्वतःला आतून कधी पाहणं हे आपल्याकडून होत नाही. तर त्यासाठी दिवसभरातला एक 10 मिनिटाचा वेळ जर तुम्ही दिलात, स्वतःचं एक इमोशनल जर्नलिंग जे म्हणतो ते जर आपण केलं तर नक्कीच या गोष्टी सुद्धा आपल्याला काही दिवसांमध्ये कमी होताना दिसून येतं. तर हे सुद्धा एक गोष्ट आपण या ठिकाणी वापरली तर याचा कुठेतरी आपल्या इमोशन्सवर कंट्रोल होण्यासाठी या गोष्टीचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. आता दुसरी गोष्ट जी नेहमीच मी सांगते ती म्हणजे कृतज्ञता
की जे काही तुमच्या जवळ आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे किंवा त्या गोष्टीबद्दल तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे. तर याचा सुद्धा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या इमोशन्सवर होतो आणि त्याच्यामुळे तुमची स्ट्रेस लेवल कमी होते. की ठीक आहे, मी ओबेज आहे, परंतु जरी मी ओबेज असलो तरी मी माझं रुटीनली काम चांगलं करू शकतोय, माझं हृदय चांगलं काम करतंय, माझी किडनी चांगली काम करते, माझं ब्रेन चांगलं काम करतंय. ठीक आहे, मी फिजिकली बाकीच्या ऍक्टिव्हिटी चांगली करतो. याबद्दल तुमच्या शरीराला कुठेतरी तुम्ही धन्यवाद द्या आणि ही गोष्ट तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या करा. बघा, तुम्हाला 21 दिवसामध्ये याचा फरक होताना दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे फॉरगिव्हनेस, म्हणजे क्षमा करणं. तर ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे, कारण ज्या गोष्टी आपण मनात पकडून ठेवतो त्याचा कुठेतरी तुमच्या हार्मोनल लेवलवर परिणाम होतो. त्याच्यामुळे कुठेतरी तुमचं कॉर्टिसॉल लेवल वाढतात आणि त्याचा जो परिणाम आहे तो ओव्हरऑल तुमच्या हेल्थवर दिसतो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी झालेली गोष्ट होऊन गेलेली असते, पण त्याचा राग आपण वर्षानुवर्ष आपल्यामध्ये मनामध्ये ठेवतो आणि त्याचा कुठेतरी परिणाम तुमच्या हेल्थवर दिसून येतो. की जसं म्हटलं जातं की एखादी वाळू आहे आणि ती तुम्ही घट्ट हातात पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर कुठेतरी तुमचा हात दुखणार आहे. किंवा वाळूनं भरलेला ग्लास आहे आणि तुम्ही असाच हातात दिवसभर धरून ठेवला, तर तुमचा हात दुखणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली काय की याचा त्रास तुम्हाला होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला क्षमा करून टाका. ही सुद्धा गोष्ट तुमच्या तब्येतीसाठी किंवा तुमच्या ओबेसिटीसाठी महत्वाची आहे, कारण बऱ्याचशा ओबेस पेशंटमध्ये स्ट्रेस हे कारण आणि मानसिक ज्या भावना आहेत त्याचं व्यवस्थापन नीट न दिसणं हे सुद्धा खूपदा दिसून येतं की अशा लोकांमध्ये राग, द्वेष ह्या भावना पराकोटीच्या असतात आणि हे कुठेतरी आपण कमी करत गेलो तर आपोआप त्यांचा डिसीज आणि त्यांची ओबेसिटी कमी होताना दिसते. अजून भावनांचं व्यवस्थापन किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी अजून काय काय गोष्टी आपण करू शकतो, तर स्वतःसाठी एक 10 मिनिटं वेळ द्या. हे जसं मी म्हटलं तसं स्वतःचा छंद एखादा जोपासा की ज्यामध्ये तुमचं मन रमेल आणि तुमच्यामध्ये हॅपी हार्मोन्स नक्कीच चांगल्या पद्धतीने वाढीस लागतील. मग एक 10 मिनिटं तुम्ही गार्डनमध्ये जावा, नेचरमध्ये जा, तर याचाही चांगल्या पद्धतीने तुम्हाला उपयोग होताना दिसून येतो. त्याचबरोबर प्राणायाम. तर प्राणायामामुळे सुद्धा तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि त्यामध्ये सुद्धा कुंभकासहित केला जाणारा जो प्राणायाम आहे, तर त्याच्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट ही चांगल्या पद्धतीने दिसून येते. त्याचबरोबर भस्त्रिका असेल, याचाही चांगल्या पद्धतीनं वेट लॉससाठी उपयोग होतो. त्याचबरोबर कपालभाती आणि त्राटक ह्या ज्या शुद्धिक्रिया आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं होताना दिसून येते. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल जर तुम्ही भावनांचं व्यवस्थापन किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट जर केली तर तुमची ओबेसिटी कमी व्हायला मदत होताना दिसून येते. आता याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग की तुम्ही तज्ञांचा जेव्हा सल्ला घेत असाल तर त्यामध्ये आयुर्वेदामध्ये नक्की वेगळेपण काय आहे? तर आयुर्वेदामध्ये अशी बरीचशीच औषधं आहेत की ज्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगल्या पद्धतीने सुधारतो. तुमचं लिव्हर फंक्शनिंग चांगलं होतं, तुमचे एक्सक्रिटरी सिस्टीम चांगल्या पद्धतीने काम करतात आणि याचा ओव्हरऑल परिणाम म्हणून आयुर्वेदामधली जी काही औषधं आहेत किंवा जी पंचकर्म आहेत, पंचकर्मामध्ये सुद्धा वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य या गोष्टींचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये वमन असेल, विरेचन असेल किंवा बस्ती असेल तर याच्यामध्ये सुद्धा तुमची एक्सेस फॅट काढून टाकण्याचं काम नक्कीच या प्रोसिजरमध्ये होतं आणि याचबरोबर मेटाबॉलिझम सुधारणं, सेल्युलर लेवलवरचं जे काही काम आहे ते या पंचकर्माच्या सहाय्याने होत असतं. सेल्युलर लेवलचे जे काही टॉक्झिन्स आहेत ते काढण्याचं काम या पंचकर्मामध्ये होत असतं. तर अशा पद्धतीने आयुर्वेदातील औषधं आणि पंचकर्म उपचार याचा नक्कीच ओबेसिटी कमी होण्यासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल जर तुम्ही आहार व्यवस्थित केला, तुमचा विहार म्हणजे तुमचा व्यायाम असेल, भावनांचं व्यवस्थापन असेल आणि याबरोबर आयुर्वेदिक औषध आणि पंचकर्म याचा जर तुम्ही उपयोग चांगल्या पद्धतीने केला तर नक्कीच ओबेसिटी चांगल्या पद्धतीने कंट्रोल होते. आता जनरली आमच्याकडे जे येणारे पेशंट्स असतात त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला साधारणपणे 3 ते 5 किलो हा रेशो ठेवतो. मेनली 3 किलोवरच आम्ही भर देतो की साधारणपणे 3 किलो वजन आपल्याला कमी करायचं आहे, तरच ते सस्टेनेबल राहतं. म्हणजे तुम्ही पहिल्या महिन्यात अगदी 8-10 किलो वजन कमी केलं तर ते तुमचं सस्टेनेबल नाही राहत. म्हणजे हे आपण जे सांगतो ते ॲव्हरेज ज्यांचं वेट आहे की बिलो 100, 80, 90 जे आहेत तर त्यांच्यामधला हा रेशो सांगतो. याउलट ज्यांचं वजन अगदीच 100च्या पुढं आहे, अगदीच 110, 120 त्यांच्यामध्ये कदाचित आम्ही सुरुवातीला 8-10 किलो पण वजन कमी करू शकू, कारण त्याच्यामध्ये असणारं सुरुवातीचं जे फॅट आहे त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट म्हणजे शरीरातलं जो वॉटर कंटेंट आहे तो बऱ्यापैकी कमी होताना दिसतो आणि सुरुवातीचं जे फॅट आहे ते पण लवकर पटकन कमी होताना आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं जर रेशो आपण ठेवला आणि डाएट प्लॅनिंग करताना सुद्धा त्याचं फूड क्रेविंग होणार नाही ना, तुम्हाला ते डाएट घेताना ते व्यवस्थित सटायटी देणारा आहे ना, या गोष्टीचा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही डाएट करताय आणि कुठेतरी तुम्हाला मनातून
ते तितकंसं चांगलं वाटत नाही, तर त्याचा सुद्धा तुमच्या वजन वाढीला तितकासा उपयोग होत नाही. मग कुठेतरी तुमचं ते बिंज ईटिंग सुरू होतं, की जसं की तुम्ही दिवसभर डाएट केलत आणि तुम्ही नंतर कुठलाही पदार्थ कितीही प्रमाणात खायला लागला, तर असं बऱ्याच वेळा दिसून येतं. त्यामुळे समतोल आहार अशा पद्धतीने जर डिझाइन केला आणि एक अवेअरनेस तुमच्यामध्ये जनरेट केला, तर नक्कीच हे बिंज ईटिंग पण होत नाही. तुम्हाला डाएट केल्यानंतर समाधानही होतं, कुठेही खाका होत नाही किंवा कुठेही अनुत्साह होत नाही. तर अशा पद्धतीने आपण जर सगळ्या पद्धतीने जर प्लॅन केलं, तर नक्कीच ओबेसिटी ही कमी होऊ शकते.